जय जय रामकृष्ण हरी. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा. धन्यवाद. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, ओ मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. जय हो. मैं तो कह के चुप हो गए मेरे सावरे, मैं तो कह के चुप हो गए मेरे सावरे. तेरे बिना हो गया मन मेरा बाबरे, तेरे बिना हो गया मन मेरा बाबरे. दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, बंसी वाले ओ बंसी वाले. हरि बोल. डमरू वाले हो डमरू वाले, डमरू वाले ओ डमरू वाले, डमरू वाले हो डमरू वाले, ओ डमरू वाले ओ डमरू वाले. वाले ओ बंसी वाले. गवळणी गोपिका सज्जन हो संसार प्रपंच करत नव्हत्या असं नाही, त्या संसार प्रपंच करत होत्या, पण त्यांचं मन मात्र भगवंताच्या चरणावर अर्पण केलेलं होतं. कायम स्वरूपी त्या परमात्म्याची आठवण अंतकरणात राहिली पाहिजे. आपण भजन म्हणत असतो, कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. द्रौपदी सारखी आर्तता पाहिजे, जशी द्रौपदीने आर्ततेने भगवंताला बोलवलं, गजेंद्राने आर्ततेने बोलवलं. त्याला कधीतरी म्हणा, मेरा छोटा सा संसार. सगळ्यांनी बोला, एका स्वरात म्हणा, मेरा छोटा सा संसार मेरा. बोला, हरि आ जाओ एक बार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा परिवार,
हरि आ जाओ एक बार। मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार। हरि आ जाओ प्रभु आ जाओ, बोलो आ जाओ प्रभु आ जाओ। हरि 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 आ जाओ प्रभु आ जाओ। भक्तों की सुनो पुकार, भक्तों की सुनो पुकार। हरि आ जाओ एक बार। ओ हरि आ जाओ एक बार। जब याद तुम्हारी आती है, जब याद तुम्हारी वाह 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 वाह, और जोर से। जब याद तुम्हारी आती है, जब याद तुम्हारी आती है। मेरे मन को बड़ा तड़पाती है। मेरे मन को बड़ा तड़पाती है। मेरे प्राणों के आधार, मेरे प्राणों के आधार। हरि आ जाओ एक बार। हरि आ जाओ एक बार। मेरा छोटा सा संसार, मेरा छोटा गाइए। संसार। हरि आ जाओ एक बार। हरि आ जाओ एक बार। तुम मेरे हो मैं तुम्हारा हूँ। मेरे हो गाइए। तुम्हारा हूँ। शिव मेरे है मैं तुम्हारा हूँ। शिव मेरे है मैं तुम्हारा ओ मैं तो जन्म जन्म से तेरा हूँ। मैं तो जन्म जन्म से तेरा हूँ। मेरी नैया मेरी नैया मेरी नैया मेरी नैया। ओ मेरी नैया लगा दो पार। मेरी नैया लगा दो पार। हरि आ जाओ एक बार। हरि आ जाओ एक बार। हरि बोल। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार। मेरा मेरा छोटा सा परिवार। गाइए। मेरा छोटा सा संसार, मेरा छोटा सा संसार।
हरि आ जाओ एक बार, हरि जाओ एक बार। जब याद तुम्हारी आती है, याद तुम्हारी आती है, मेरे मन को बड़ा तड़पाती है। मेरे मन को बड़ा तड़पाती है। 7 दिवसाची कथा नाही ध्यानात राहिली तर नाही राहू द्या, एवढं भजन जरी ध्यानात राहिलं ना तरी खूप झालं, मनातून मना पण। मेरा छोटा सा परिवार, मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार, हरि आ जाओ एक बार, हरि आ जाओ प्रभु आ जाओ, हरि आ जाओ प्रभु आ जाओ, भक्तों की सुनो पुकार, भक्तों की सुनो पुकार, हरि आ जाओ एक बार, हरि आ जाओ एक बार, घरी आ जाओ एक बार, हरि आ जाओ एक बार। प्रेम से भाव से होना चाहिए बस। एकांतामध्ये रात्रीच्या वेळेला छान दिवा लावा देवाच्या समोर आणि फक्त एवढंच गुणगुणत राहा, बघा किती आनंद मिळेल तुम्हाला। पूजा याच्यासाठीच करायची आहे, मनाची शुद्धता, मनाची पवित्रता करण्यासाठी। एक दिवस त्या भगवंताचं चिंतन करून 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 अशी अवस्थेला आपण कोण आहेत याचा सुद्धा विसर पडून जाईल। मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी, वराड आलिया वराडीनी हो, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कोण आहे याचा सुद्धा विसर पडून जाईल। नंतर तुम्हाला विचारलं ना तर मग मुखातून शब्द निघतील, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। शिवतत्वाला प्राप्त झालं पाहिजे सज्जन हो, एवढं सोपं नाही। काय आहे शिवतत्व ऐका। शंकर भगवंताचं स्वरूप कसं आहे बघा। या जगामध्ये पाताळापासून सत्यलोकापर्यंत 14 भुवन आहेत। आपण ज्याच्यावर राहतो तो मृत्यू लोक आहे। या मृत्यू लोकासारखे किती लोक आहेत? 14 लोक आहेत। 14 पाताळापासून खाली 7 आणि वर 7 आहेत। तल वितल सुतल अतल तलातल आणि सगळ्यात खाली पाताळ। वरती भूलोक, हे सध्या भूलोक आहे। भुवरलोक, अजलोक, यमलोक, गोलोक, सगळ्याच्या वरती आहे ते गोलोक आहे। हे सगळे मिळून 14 आहेत आणि 14चा निर्माता कोण? ब्रह्मदेव। या 14 लोकाचा मालक ब्रह्मदेव आहे सज्जन। त्याच्या पुढे त्या सगळ्यात वरचा जो सत्य लोक आहे, त्या सत्य लोकाच्या वर सज्जन हो पुढे 14 लोक आहेत। सत्य लोकापासून सगळ्यात वरचा आहे तो क्षमालोक। त्या क्षमालोकापर्यंत 14 लोक आहेत आणि त्या 14 लोकाचा मालक आहे भगवान विष्णू। क्षमालोकापासून परत वर
सुची लोक आहे सगळ्यात शेवटचा. क्षमा लोकापासून सुची लोकापर्यंत 28 लोक आहेत. 28 लोक. आणि त्या सुची लोकाचा मालक आहे रुद्र. रुद्र आहे. त्या सुची लोकापासून त्याच्यावर परत अहिंसा लोक आहे. अहिंसा लोक सुची लोकापासून अहिंसा लोकापर्यंत 56 लोक आहेत. आणि त्या 56 लोकाचा मालक आहे महेश्वर. आणि त्या अहिंसा लोकाच्या वर जे लोक आहे, जो लोक आहे सज्जन हो, तो आहे शिवलोक. तिथे शिवतत्व आहे. शिव भगवान तिथे गेल्यानंतर यद गत्वा न निवर्तन्ते तत् धाम परमं मम. तिथे गेल्यानंतर सज्जना हो पुन्हा माघारी येण्याची गरज नाही. असं परम दिव्य शंकर भगवंताचं हे धाम आहे. आणि त्या शिवलोकामध्ये शंकराच्या त्या मंदिरासमोर नंदी बाबा आहेत. नंदी हा बैलाचं प्रतीक आहे. नंदी हा बैल आहे. आणि त्या नंदीला 4 प्रकार का नंदीची पूजा करतात लक्ष देऊ नये का. शंकराच्या मंदिराच्या समोर नंदी का असतो त्याचं कारण नंदीला 4 पाय आहेत. आणि नंदीला धर्म म्हणलेलं आहे. धर्माला सुद्धा 4 पाय असतात. तसे माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा आपण जर भोलेनाथाची मनोभावे सेवा केली तर आपल्याही जीवनामध्ये 4 प्रकारचे पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात. 4 पुरुषार्थ कोणते कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. भोलेनाथाची भक्ती ज्या घरामध्ये चालते त्या घरामध्ये धर्म आहे. त्या घरामध्ये अर्थाला कमी पडत नाही. त्या घरामध्ये कामना, मनातल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. आणि त्या घरातली माणसं शेवटी अंततो गत्वा मोक्षाला प्राप्त होतात. धर्म हा 4 प्रकारचे पाय त्या धर्माला आहेत. धर्मरूपी नंदीला 4 प्रकार आहेत. कोणते कोणते? सत्य, तप, दया आणि दान. ज्याला महादेवाच्या मंदिरात प्रवेश करायचा आहे, नंदीने सांगितलं जरा माझ्याकडे बघा. 4 प्रकारचे पाय जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता. कोणते कोणते? सत्य पाहिजे. खोटारडेपणा मनात असेल आणि देवाची भक्ती करत असाल तर उपयोग होणार नाही. सत्य, तप, साधना पाहिजे काहीतरी, त्याची भक्ती पाहिजे तर मंदिरात जाण्यात उपयोग आहे. नाही तर उठलं की सुटलं देवाला बस फक्त मागायचंच, भक्ती करायच्या नावाने बोंबाबोंब. त्याचं भजन करायचं, भक्ती करायची, त्याच्यासारखं व्हायचं, त्याचं होऊन राहायचं म्हणलं की नको. विचार करा, नवीन लग्न झालेली नवरी त्या नवरदेवाच्या नावाने, त्या पतीच्या नावाने फक्त एकच वस्तू आपल्या गळ्यामध्ये घालते. काय? मंगळसूत्र. नुसतं ते मंगळसूत्र जर गळ्यात घातलं तर त्या बाईच्या संपूर्ण आयुष्यभराची जबाबदारी त्या पुरुषाच्या खांद्यावर येत असते. तिचं सुख, तिचं दुःख, सगळ्या गोष्टी त्याला बघाव्या लागतात. तसं माझ्या भोलेनाथाचं जर व्हायचं असेल, देवाचं जर व्हायचं असेल तर माझी हात जोडून विनंती सगळ्यांना, मागे झाले पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. मन करा रे प्रसन्न. मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी इथून माग कसं जीवन जगलात द्या सोडून. फक्त इथून पुढे निर्णय घ्या